नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आहे हनुमान जयंती आणि आज आपण जाणार आहोत गोवटणे गावामध्ये। गोवटणे गावामध्ये हनुमान जयंती हा सण कसा साजरा केला जातो हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला मित्रांनो, स्टार्ट करूया आपला व्हिडिओ। तर मित्रांनो, सांगायला अतिशय आनंद वाटतो की आमच्या ह्या गावातील जो मुख्य सण किंवा सोहळा आहे तो अर्थातच हनुमान जन्मोत्सव आणि त्यानिमित्ताने होणारा पालखी सोहळा आणि त्यानंतरचा आमच्या गावकीचा होणारा सण म्हणजे गावदेवीची भवानी मातेची यात्रा। अर्थातच ह्या दोन्ही सणांमध्ये आमच्या गोवटणे गावातील सर्व भक्तगण, सर्व ज्येष्ठ मंडळी, सर्व सहकारी मंडळी, सर्व मंडळ, संस्था आणि एकूणच सर्व सहकारी अतिशय उत्साहाने आणि आनंदाच्या भरामध्ये या गोवटणे गावामध्ये येतात आणि हा जो कार्यक्रम आहे तो अधिक बहारदार आणि अधिक रंगतदार कसा होईल त्याकडे लक्ष देतात। अर्थातच हा गोवटणे ग्रामस्थवासियांचा कार्यक्रम असल्यामुळे ज्या आमचे सर्व गोवटणे गावातील सर्व तरुण मित्रमंडळी, नातेवाईक, आप्तेष्ट, ज्येष्ठ मंडळी या सर्वांचा सल्ला घेऊनच वेगवेगळ्या प्रकारचं कार्यक्रमाचं आयोजन होतच असतं। हे जे आमचं जय हनुमानाचं मंदिर आहे हे अतिशय प्राचीन असं मंदिर आहे। म्हणजे 100 वर्ष पूर्ण झालीत ह्या मंदिराला, ह्या भजन मंडळाला। मग त्यानिमित्ताने 4 ते 5 वर्षापूर्वी सत्यनारायणाच्या पूजेचं आयोजन केलेलं होता। तसंच अगदीच आता 4 दिवसापूर्वी पुन्हा एकदा याच मंडळाने 100 वर्ष जास्त पूर्ण झालीत म्हणून पुन्हा एकदा श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन केलेलं होतं आणि म्हणूनच सांगायला अतिशय आनंद वाटते। हे जे आमचं पुरातन मंदिर आहे आता 2 वेळा त्याचं थोडंसं जीर्णोद्धार झालेलं आहे, परंतु मंदिरातील गाभारा असेल, ही आपण खाली पडणारी फरशी असेल किंवा आजूबाजूचे खांब असतील ते आहेत त्या स्थितीमध्ये 100हून अधिक वर्षाचा कालावधी लोटलेला आहे। हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम हा आमचा जो सोहळा आहे खरा गोवटणे गावाचा हा 2 दिवसांचा सोहळा आहे। 2 दिवसाचा अशासाठी की जो पहिला दिवस आहे तो हनुमान जन्मोत्सवाचा दिवस आहे आणि त्यानंतर संध्याकाळी रात्री ते उद्या जवळजवळ 10 ते 11 वाजेपर्यंत म्हणजे पूर्ण रात्रीभर आम्ही पालखी सोहळा आयोजित करत असतो, कारण हा आमच्या परंपरेचा भाग आहे आणि म्हणून हा देवळ हनुमान जन्मोत्सव आणि पालखी सोहळा असा 2 दिवसांचा बहारदार कार्यक्रम आमच्या सर्व गोवटणे वासियांतर्फे होतच असतो। सर्व आबालवृद्ध, बाहेरून आलेले सर्व पाहुणे आणि सर्वच आमचे मित्रमंडळी अतिशय हिरिरीने या पालखी सोहळ्यामध्ये आणि हनुमान जन्मोत्सवाच्या सोहळ्यामध्ये भाग घेतात। पूर्ण गावभर ही जी हनुमानाची पालखी आहे ती रात्री 12 वाजता पालखी निघते। ही पण आमच्या गावची परंपरा आहे, कारण बऱ्याच गावामध्ये कशी पालखी एकदा दुपारी निघते किंवा संध्याकाळी 4 वाजता निघते, 8 वाजता निघते किंवा 10 वाजता निघते, परंतु आमच्या गावाची परंपरा आहे की रात्री 12 वाजता 11:30 वाजता महाआरती झाल्यानंतर सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही पालखी रात्री 12 वाजता निघते आणि रात्री 12 वाजता निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जवळजवळ 11 ते 12 वाजतात पुन्हा एकदा देवळामध्ये यशस्वी असा त्या पालखीला घेऊन येतो आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्व मित्रांचं सहकार्य, सर्व मंडळ असतील, मित्र असतील, विविध संस्था असतील आणि सर्व गोवटणे अतिशय हिरिरीने आणि मोठ्या आनंदाच्या भरात हा आम्ही हनुमान जन्मोत्सव आणि त्यानिमित्त होणारा पालखी सोहळ्याचा आनंद घेत असतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नाव काय तुमचं बोललात तुम्ही? मी अशोक म्हात्रे आणि तुमचं नाव? हे संदेश बळीराम म्हात्रे। थँक्यू आणि माहिती हे दिल्याबद्दल खरंच प्रदीप धन्यवाद। यादव। ओके, धन्यवाद। तुमचं नाव सांगा? प्रदीप यादव बोलतो। चालेल, थँक्यू। ओके, चला, थँक्यू। बघू शकता इकडे मंडळातर्फे जेवणाची सोय पण आहे। सुरेश म्हात्रे तसेच सर्व कमिटी मेंबरनी कृपया मंदिरात येण्याची कृपा करावी।
जय जय